राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष व मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांचा वाढदिवस ठाणे शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। आनंद परांजपे यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले। आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांनी बुके न आणता वह्या घेऊन यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं होतं। त्यामुळे सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये वह्यांची भेट दिली। या सर्व वह्या आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या गरीब विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत असं आनंद परांजपे यांनी सांगितलं। आनंद परांजपे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय फ्लॉवर व्हॅली येथे शुभचिंतकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नजीब मुल्ला, माजी नगरसेवक मिलिंद पाटील, महेश साळवी, सचिन म्हात्रे, प्रकाश परडे, प्रभाकर सावंत, महिला अध्यक्ष वनिताताई घोतपगार, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, मोहसिन शेख, शैलेश शर्मा, परेश कोळी तसंच इतर मान्यवर, माजी पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। आज वाढदिवस साजरा करत असताना एक सामाजिक बांधिलकीतनं मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की ठाण्यातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आता शाळा सुरू होणार आहेत, वह्यांची आवश्यकता असते आणि त्यामुळे केक किंवा पुष्पगुच्छ न आणता वह्या त्यांनी मला वाढदिवसानिमित्त द्याव्या। ज्या काही आज वह्या जमा होतील या येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना हे वाटणार आहोत आणि मला विश्वास आहे की चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय। वाढदिवसाच्या निमित्ताने मला जे जे आज भेटायला येतात सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि मी नेहमी साधेपणाने वाढदिवस माझा साजरा करतो। माझ्यावर प्रेम करणारे माझे कुटुंबातली लोक असतील, मित्रपरिवार असतील, राजकारणामध्ये माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील, सगळ्या जणांना माहिती आहे की मी दरवर्षी साधेपणाने वाढदिवस साजरा करतो, तसाही करतोय। आणि यावेळेला बुके आणि केक न आणता वह्या आपण मला शुभेच्छा म्हणून द्याव्यात, जेणेकरून त्या गरजू गरीब विद्यार्थ्यांना त्या मला वाटता येतील। आणि आज कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, आज वाढदिवस आहे। सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांचा मी स्वीकार करतो।